बृहच्च तद्दिव्यमचिन्त्यरूपं सूक्ष्माच्च सूक्ष्मतरं विभाति दूरात् सुदूरे तदिहान्तिके च पश्यत्स्वयैव निहितं गुहायां न चक्षुषा गृह्यते नापि न चक्षुषा गृह्यते नापि वाचा नान्यैर्देवैस्तपसा कर्मणा वा ज्ञानप्रसादेन विशुद्धसत्त्वस्ततस्तु तं पश्यते निष्कलं ध्यायमानः एषोऽणुरात्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्राणः पञ्चधा संविवेश प्राणैश्चित्तं सर्वमूतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा ययल्लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान् तन्तल्लोकं जयते तांश्च कामांस्तस्मादात्मज्ञं यर्जयेद्भूति कामः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके प्रथमः खण्डः तृतीयमुण्डके द्वितीयः खण्डः स वेदैतत्परमं ब्रह्म धाम यत्र विश्वन्निहितं भाति शुभ्रम् उपासते पुरुषं ये याप्त कामास्ते शुक्रमेतदति वर्तन्ति धीराः कामान्यः कामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र पर्याप्तकामास्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन् कामाः नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुं स्वाम् नायमात्मा बलहीने लभ्यो न च प्रमादात् तपसो वाप्यलिङ्गात् एतैरुपायैर्यस्तु विद्वांस्तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधाम सम्प्राप्यैनं ऋषयो ज्ञानतृप्ताः कृतात्मानो वीतरागा प्रशान्ताः ते सर्वगं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवाविशन्ति वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः सन्न्यास योगाद्यतयः शुद्ध सत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे तथा कला पञ्चदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे अव्यये सर्वे एकीभवन्ति यथा नद्यस्यन्दमानाः समुद्रे अस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान् नामरूपाद् विमुक्तः परात् परं पुरुषमुपैति दिव्यम् स यो ह वै तत्परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति नास्यात् ब्रह्मवित्कुले भवति तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तो अमृतो भवति तदेतदृचाभ्युक्तम् क्रियावन्तः श्रोत्रिया
ब्रह्मनिष्ठा स्वयं जुवत एकर्षिं श्रद्धयन्तः तेषामेवैतां ब्रह्मविद्यां वदेत् शिरोव्रतं विधिवद्यैस्तु जीर्णं तदेतत् सत्यं ऋषिराङ्गिराः पुरोवाच नैतद् जीर्णव्रतो धीते नमः परमऋषिभ्यो नमः परमऋषिभ्यः इति तृतीयमुण्डके द्वितीयखण्डः हरिः ओम् श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम् काका सुरू करू ना? चालू करा. हा. प्रातस्मरणीय माझे परमगुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. माझे श्री गुरु आचार्य डॉक्टर सुनील काका यांना साष्टांग नमस्कार करते. माझ्या गुरुमाऊली शैलजाताई यांना साष्टांग नमस्कार करते. आणि श्रोते साधक आपण जगदीशाची मूर्ती आहात. आपणालाही मी साष्टांग नमस्कार करते आणि वक्तव्याला सुरुवात करते. मुंडक उपनिषदाच्या तृतीय मुंडकातील द्वितीय खंडातील मंत्र क्रमांक 3 आणि 4 काय म्हणतंय की नायमात्मा प्रवचेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन. श्रुती म्हणते आत्मा प्रवचनाने प्राप्त होत नाही, आत्मा तर्कबुद्धीने प्राप्त होत नाही किंवा पुष्कळ श्रवणानेही प्राप्त होत नाही. मग प्रवचन करायचं नाही का? श्री गुरु म्हणतात प्रवचन जरूर करा, पण ते कसं? आधी श्री गुरुमुखातून शास्त्र श्रवण करावं, शास्त्रातील संकल्पना श्री गुरूंकडून समजून घ्याव्या, तो अभ्यास चिंतनानं मननानं आता दृढ करावा व त्यानंतरच प्रवचन करावं. सद्वस्तूबद्दल प्रकर्षानं सांगावं, ते प्रवचन आहे. आणि विशेषत्वानं सांगितलं तेच विवेचन आहे. आणि मग समर्थ म्हणतात तसं, अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता अनुभवा येते. बोलणे शब्दात असते आणि शब्द विरून जातात, पण शब्द ऐकता ऐकता त्यामागील अर्थ लक्षात येतो आणि अर्थाच्या पलीकडे गेल्यास आत्मस्वरूपच होऊन जातं. आता पुढे श्रुती म्हणते आत्मा तर्कबुद्धीने प्राप्त होत नाही. यो बुद्धे परतस्तु सहा. जो आत्मा बुद्धीच्या पलीकडे, बुद्धीच्या अतीत आहे, तो बुद्धीला कसा काय? एक मात्र खरे की बुद्धीने आत्मा कळत नाही आणि बुद्धीशिवायही आत्मा कळत नाही. त्यासाठी बुद्धी सूक्ष्म करावी लागते. भरपूर श्रवण अभ्यास करूनही आत्मज्ञान होत नाही. प्रवचन श्रवण वाचन ही सगळी बहिरंगानं करण्याची साधनं आहे. त्यामुळे आत्म्याचं परोक्ष ज्ञान होईल. आत्मा जर जाण्याचा असेल तर अंतरंगाची साधना करावी लागणार आहे, कारण आत्मा आत आहे. बहिरंग साधनेमध्ये द्वैत आहे आणि तो मी आहे हे जाणणं, हे पाहणं अद्वैत आहे. तो मी आहे हा अनुभव अद्वैतातला आहे. श्रुती पुढे म्हणते ये मे वैश्य वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. ज्या अंतःकरणात आत्मा जाणण्याची तीव्र इच्छा, तळमळ, प्रेम उत्पन्न होतं, पण यासाठी अंतःकरण कसं असावं लागतं? मला आणि विक्षेप विरहित असावं लागतं. अशा अंतःकरणापुढे आत्मा आपली यथार्थ रूप प्रकट करतो. पण त्यासाठी आधी आपलं अंतःकरण मला आणि विक्षेप रहित असावं लागतं आणि त्याच्यासाठी गुरुकृपा लागते. आता हृदय आपुले सौफाळवणी भले वरी बैसोळी पावले श्री गुरूंची, असं निर्मळ अंतःकरण असेल तरच आपल्याला आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो. परमपूज्य काका म्हणतात आत्मा जे आहे वर पाहणे, तोची साधका पडे वरणे, वरीला पाठी भेटणे सहजची घडे. जो आत्मा पाहायचा असतो त्याच्याशी साधकाने जणू लग्न लावलं पाहिजे. आता साधकाने आत्म्याला वरायचं, त्याच्याशी लग्न करायचं म्हणजे काय? एकदा का वर वधूंनी एकमेकांना निवडलं की दोघही एकमेकांचं चिंतन करतात. म्हणजे जीवाने आत्म्याला वरलं की त्याची सर्व कामना विरून जाते. एकच कामना उरते की त्याला फक्त
आत्म्याला जाणणे ही एकच कामना त्याची उरते, तो निष्काम होतो. जीव आणि शिव म्हणजे जीव आणि शिव म्हणजे आत्मा यांच्यामध्ये अज्ञान मायेचा अंतरपाठ आहे. तो अंतरपाठ आत्म्याच्या प्रत्यक्ष ज्ञानाने दूर होते व तो तेथेच असलेला परमात्मा जीवाला भेटतो आणि मग तेथे तो मी आहे हे सांगायला तो जीव उरत नाही, तो शिवच होऊन जातो. आणि हेच आणि त्याचं काय हेच जीव आणि शिव यांचं आणि जीव आणि शिव एकरूप होतात. दोन वाती एक ज्योती, दोन शिंपले एक मोती, हेच जीवाचं मिलन आहे. हीच जीवनाची कृतार्थता हेच जीवाशिवाचं मिलन आहे, हीच जीवनाची कृतार्थता आहे. पण यासाठी श्री गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे, श्री गुरु कृपेची आवश्यकता आहे. अंतस्थ चिदाभासाने परतोनी पाठीमोरे ठाके, ती वस्तुगामी हे होण्यासाठी श्री गुरु कृपाच लागते. आणि जेव्हा मग अशी जी ज्ञानरूपता येते आणि अशी जी अज्ञानरूपता येते ती कशी असते? ज्ञान विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. आता पुढला मंत्र असं सांगतं की आत्मा बलहीनाला म्हणजे ज्याला त्याचा मन आणि बुद्धीवर अंकुश नाही, अशा दुर्बळ जो प्रपंचासक्तीत विषयासक्तीत आकंठ बुडाला आहे, ज्याला धन सत्ता कीर्ती यांची आसक्ती आहे, ममत्व ऐषण आहे, अशा अज्ञानी प्रमादी पुरुषाला आत्मज्ञान होत नाही. विषय प्रपंच यांचा संग आणि आसक्ती हा प्रमाद आहे. आत्मज्ञानासाठी लिंग म्हणजे संन्यास आणि तप म्हणजे ज्ञान या दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. संन्यास म्हणजे विवेक व प्रखर वैराग्य आणि संन्यस्त होण्यासाठी दीर्घकाळ साधनाचं अनुष्ठान करावं लागणार आहे. आणि असंग शस्त्रेण दृढीनं छित्वा यासाठी सावध साक्षेपी आणि दक्ष राहावं लागणार आहे. केवळ शाब्दिक ज्ञानाच्या मागे न लागता, बलहीन न राहता आम्हाला आत्मरूप होता आलं पाहिजे. आणि आम्हाला जेव्हा त्याच्या संघाचा जेव्हा ध्यास लागेल तेव्हाच मी इतर संघातून निसंग होणार आहे. आणि म्हणून मग काका म्हणतात, बलवंत प्रमादा विण संन्यास तैसेच ज्ञान, ऐसा जो असे विद्वान तयासी मिळे. प्रमाद शून्य बलवंत ज्ञानी व संन्यस्त अशा विद्वानाला आत्मज्ञान होते, म्हणजे त्याचा आत्मा धामात प्रवेश करतो. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टात, पूर्णेंदु सुंदर मुखाद नेत्रात, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. कालच्या श्रुती मंत्रांचं वक्तव्य आताच आपण ऐकलं आहात. तो सार आपल्या समोर आला आहे. पुढे जाण्यापूर्वी त्यातला एक भाग आपल्याला घ्यायचा आहे. तो घेण्यापूर्वी परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका यांना श्री चरणांना वंदन करतो. परमपूज्य मंदाताईंना वंदन करतो
आदरणीय नीलाताईंना वंदन करतो, आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि आपण सगळे मिळून अभ्यासाला प्रारंभ करूया. त्या दृष्टीने शांतीपाठ आपण काकांनी उद्घृत केलेला घेऊ. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषाटी ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशो जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. आजचा मंत्र सुरू करण्यापूर्वी कालच्या मंत्रातला एक भाग या ठिकाणी सांगायचा आहे. अप्रमादः कर्तव्यः. त्यावर उल्लेख झाला आहे काल, पण विशेष उल्लेख नाही झाला. प्रमाद शब्दाचा अर्थ चुका असा होतो. वनवेनी जर आपण उलट गेलं तर चूक होते. उत्पन्न मिळवल्यानंतर जर त्याचा टॅक्स भरला नाही तर ती चूक होते. मग सगळीकडे जर चुका नावाच्या गोष्टी असतात तर परमार्थात सुद्धा चुका नावाच्या गोष्टी असतात. हे आमच्या लक्षात असायला हवं. मग परमार्थातली चूक कोणती आहे हो? परमार्थात कोणती चूक होते? विकार उसळतात. कोणाचा तरी ऑडिओ सुरू आहे, थोडं लक्ष द्या. प्रतिभा नाव आहे, पांडे असू शकतात. प्रतिभा पांडे. जर व्यवहारात चुका होऊ शकतात तर सूक्ष्म प्रवास असणाऱ्या परमार्थातही चुका असू शकतात. आणि जर त्या चुका आहेत तर आम्हाला त्या दुरुस्त केल्या पाहिजे. अंतःकरणामधले राग द्वेष हे उसळून वर येतात. म्हणजे काम क्रोध लोभ मद मोह आणि मत्सर. राग शब्दाचा अर्थ आसक्ती असा होतो आणि एका आसक्तीतून काम क्रोध लोभ मद मोह आणि मत्सर बाहेर येतात. म्हणून अनासक्त असणं आणि मी आसक्त आहे की अनासक्त आहे हे माझ्या कशावरून ठरतं? असंगत्वावरून ठरतं. म्हणून संग असणे हा प्रमाद आहे. आसक्ती असणे हा प्रमाद आहे. पुष्कळदा आम्ही विषयाच्या सोबत नसतो पण विषय स्मृतीच्या सोबत असतो. पुष्कळदा आम्ही विषय स्मृतीच्या सोबत असतो, विषयाच्या आठवणीच्या सोबत असतो. त्याला संग म्हणतात. मंदिराच्या गाभाऱ्यात जातो पण चप्पल ठीक असेल की नाही बाहेर काढलेली असा विचार येतो. तेव्हा मी चपलेच्या संघात आहे आणि सहवासात मी भगवंताच्या मूर्तीच्या सहवासात आहे, पण संघ माझा कोणाशी आहे? चपलेशी आहे. आणि संघामध्ये सगळा परीक्षा आहे. असक्ती रणभिष्वंगा पुत्र दार गृहादिषु. भगवद्गीता सांगतेच आहे. आणि संगत्यागा हा विषय त्यागाश्च हेही नारद भक्ती सूत्र सांगतात. संगात संजायते कामः हेही भक्ती सूत्र, हेही भगवद्गीता सांगते आहे. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा हेही भगवद्गीता सांगते आहे.
संग घातक आहे. आम्हाला जडभरताची कथा सगळ्यांना पाठ आहे. राजा भरतानी राज्यत्याग केल्यानंतर वनात गेला आणि त्यानंतर एका हरिणीच्या पाडसामध्ये त्याचं अंतःकरण गुंतलं आणि त्याला हरिणाचा जन्म घ्यावा लागला. आणि म्हणून संग हा त्रासदायक आहे. सहवासातून संग निर्माण होणार नाही याची काळजी घेतली तर प्रमाद होत नाही. पण सहवासातून संग जर मला चिटकला तर गडबड होते. आणि सहवासातूनच संग चिटकत असतो. नेहमी लक्षात काय घ्यायचंय, संघ हा सहवासातून होतो. म्हणून मग ऋषीमुनी काय करतात, सहवास कमी ठेवतात. काही काही संत सत्पुरुष भेटण्याच्या वेळा ठरवतात की 4 ते 6 एवढ्या वेळात आम्ही तुम्हाला भेटू, बाकी वेळात आम्ही भेटणार नाही. आपल्याला वाटतं की त्यांना विश्रांती घ्यायची असेल, अनेक कामं असतील, हो, पण आपल्या संघातही फार राहू नये याचा ते विचार करतात. आणि म्हणून संघामध्ये सापडणं हा प्रमाद आहे. आसक्तीमध्ये गुंतणं हा प्रमाद आहे. आणि मग त्याचा परिणाम प्रसंगोपात अंतःकरणामध्ये राग द्वेष उसळून येतात. आणि मग माणसाच्या मनामध्ये विकृत कल्पना येतात आणि मी आत्मा आहे ही वास्तव स्थिती हरवून बसते. म्हणून अप्रमादाः कर्तव्यः, चूक करू नये, नेहमी लक्षात ठेवायचं. विषय संगरूप प्रमाद आत्मप्राप्तीच्या आड येतो, म्हणून प्रमाद करू नये. काल एक मुद्दा होता, तपसो अलिंगात न, म्हणजे लिंगरहित तपाने आत्मप्राप्ती होत नाही. अलिंग तपाने म्हणजे संन्यास सहित ज्ञानाने आत्मप्राप्ती होते. वैराग्याशिवाय ज्ञान कळत नाही, पक्क लक्षात ठेवा. भूमीमध्ये जर बीज यायचं असेल तर त्या बीजाला भूमी उत्तम प्रकारे नांगरलेली वखरलेली लागते, सकस लागते. तसं सकस भूमी म्हणजे वैराग्य आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञान प्रगटत. म्हणून बहिरंगाचं वैराग्य गौण आहे आणि अंतरंगाचं वैराग्य महत्वाचं आहे. म्हणून तपसो अलिंगात न, आत्मप्राप्तीसाठी धगधगतं वैराग्य लागतं, विवेकजन्य वैराग्य लागतं. आणि हे सगळं जर करायचं असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे, आम्हाला शास्त्रशुद्ध अभ्यास केला पाहिजे. जर शास्त्रशुद्ध अभ्यास केला असेल तरच अशा प्रकारचं वैराग्य प्राप्त होतं, नाही तर होत नाही. आणि शास्त्रशुद्ध वैराग्यासाठी वेदांतो नाम उपनिषद प्रमाणः, वेदांत शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. वेदांत शास्त्र हेच प्रमाणभूत शास्त्र आहे. त्या पद्धतीने गेला तरच. आणि अन्य श्रवणाचा परिणाम वाईट होतो. काही लोकांना खूप सवय असते. काय सवय असते काही लोकांना, सगळीकडलं वाचन करण्याच्या मागे लागतात, सगळं श्रवण करण्याच्या मागे लागतात. हे वाचते 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 वाचाल तर वाचाल,
आणि वाचतच राहाल तर वाचण्याची शक्यता नाही. हे काकांचं वाक्य लक्षात न घेता वाचत सुटतात. बुद्धी आहे, पैसा आहे, ग्रंथ घेऊ शकतात, मग वाचत सुटतात आणि आत्मस्वरूपाच्या श्रवणाचा अभाव आणि त्यामुळे अखंडाकार आत्मवृत्ती तयारच होत नाही. त्यामुळे अखंडाकार आत्मवृत्ती तयारच नाही होत आणि साधक अनात्मवृत्तीच्या मागे लागतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की वेदांत शास्त्र हे प्रमाणभूत शास्त्र आहे आणि त्या शास्त्राच्या साह्याने अन्य वाचा विमुंचथ बाकी कुठल्याही श्रवणाच्या मागे लागायचं नाही. खूप मोठ्या लायब्ररी असतात, भूषण असतं माणसाचं, त्याला भूषण समजलं जातं. लायब्ररी, वा वा, एवढी मोठी लायब्ररी आहे, परंतु ते ज्ञानाचं बल नव्हे, वेदांत शास्त्राचं आत्मस्वरूपाविषयी चिंतनाचं जे यथार्थ ज्ञान, त्यालाच खरं ज्ञान म्हणतात. बाकीचं सगळं अज्ञान आहे, हे लक्षात ठेवावं. जे ज्ञान टिकाऊ नाही त्याला ज्ञान कसं म्हणायचं? जे सतरूप नाही ते ज्ञानरूप कसं होईल? आणि म्हणून अप्रमादात खूप पुस्तकं गोळा करण्याची, खूप वाचन करण्याची, वेगवेगळ्या ऑथर्सनी काय काय दिलंय मी पाहतो. वेड लागलाय लोकांना वेगवेगळ्या ऑथर्सचं वाचायचं. उपनिषदांवर यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, यांचे मुद्दे छान, त्यांचे मुद्दे छान. किती वेळ परोक्ष ज्ञानामध्ये धावाल, किती वेळ परोक्षामध्ये रमाल, किती वेळ शब्द जंजाळामध्ये फसाल, किती वेळ पोकळ आणि अपरिपक्व अशा शब्दांचा कुबड्यांवर जगाल. खूप मोठे मोठे विद्वान असतात. मोठमोठ्या विद्वानांची कमतरता नाही, लक्षात ठेवा. पण असे विद्वान पंडित शुष्क आणि निरस वेदांत सांगत असले आणि प्रत्यक्षात जर त्यांच्या आचरणात ते येत नसेल तर ते आदर्श असू शकत नाही. हे सांगण्याची गरज पडू नये. मी आदर्श असावा. अध्ययनाचा एकमेव हेतू आहे शांती, तृप्ती, आनंद. यथार्थ स्वरूप प्राप्त करून घेणे हा वेदाध्ययनाचा उद्देश आहे. म्हणून वेदांत शास्त्र हेच शब्द वापरतोय मी, प्रमाणभूत शास्त्र आहे. त्या व्यतिरिक्त अन्य सर्व श्रवणाचा आणि प्रवचनाचा त्याग करावा. बाकी वाचनाचा, अन्य वेदांत शास्त्रा व्यतिरिक्त काही लोक द्वैत पण वाचतात. द्वैताच्या अभ्यासाने हानी होते, लक्षात ठेवा. अद्वैतापर्यंत पोचू शकत नाही. ऐकायला बरं वाटतं की गीता जशी आहे तशी, पण ती तशी नाही. आहे तशी कोणी सांगितलंय? शंकराचार्यांनी सांगितलंय, ज्ञानदेवांनी सांगितलंय. बाकी जशी आहे तशी या शब्दावर भाळून जाऊ नका. अद्वैताचाच अभ्यास करायचा. म्हणून वेदांत शास्त्र म्हणजे शांकर अद्वैत वेदांत हे प्रमाणभूत शास्त्र आहे. आणि या अनुषंगिक आम्ही काय केलं पाहिजे? आत्मज्ञानाच्या श्रवणाने अखंडाकार वृत्ती तयार केली पाहिजे. ही वृत्ती जोपर्यंत अखंडाकार तयार होत नाही, अन्य वृत्तींचा मध्ये व्यत्यय येतो आहे, तोपर्यंत आमच्याकडून प्रमाद घडतो आहे. म्हणून नुसत्या शाब्दिक ज्ञानावर, नुसत्या प्रवचन करण्यावर, आपल्या प्रवचनाची तारीफ होण्यावर, आपल्या लेखनाची
आपल्याकडे येणाऱ्या गर्दीची, आपल्या केल्या जाणाऱ्या स्तुतीची आम्हाला हानी पोचणार नाही इतपत अंतर ठेवून राहावं. आलं सगळ्यांच्या लक्षात मला काय म्हणायचंय? याला प्रमाद म्हणतात. आणि मग तपसो वापी अलिंगात. आणि ते तप सुद्धा अलिंग तप आहे. काल नीलाताई दातारांनी सुंदर यावर मला लिहून पाठवलंय. अलिंग शब्द आहे. संन्यास युक्त तप. नुसतं ज्ञानयुक्त नव्हे, ज्ञान आणि वैराग्य युक्त तप म्हणजे संन्यासयुक्त. संन्यास शब्दामध्ये ज्ञान आणि वैराग्य दोन्ही अपेक्षित आहे. पण आम्हाला संन्यासामध्ये फक्त वैराग्यच दिसतं. नाही, विवेकयुक्त वैरागी तोच संन्यासी. नुसतं जे वैराग्य असतं ते एकांड पिस असतं. ते वैराग्य फलद्रूप होत नाही, त्यातून आत्मप्राप्ती होत नाही. म्हणून वेदांत शास्त्र हेच प्रमाणभूत शास्त्र आहे. आणि त्यातही आम्हाला दिशाहीन होऊ नये, जरा सुद्धा सूक्ष्म मार्ग चुकू नये. म्हणून जर कुठे काळजी घ्यायची असेल तर ती काळजी घ्यायची वेदांतो नाम उपनिषद प्रमाण, याप्रमाणे वाटचाल करायची. आता आपण प्रमाद शब्द आपला स्पष्ट झाला कालचा. आजच्या आपण मंत्राकडे वळूया. हा किती होते ते बघूया. संप्राप्ते न मृषयो ज्ञानतृप्ताः कृतात्मानो वीतरागाः प्रशांताः ते सर्वगम सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानाः सर्वमेवा विशन्ति. या आत्म्याला मिळवून ऋषीगण ज्ञानतृप्त होतात, कृतकृत्य होतात, विरक्त आणि प्रशांत होतात. असे जे धैर्यवान पुरुष त्या सर्वगत ब्रह्मात सर्व प्रकारे मिळवून देहांतकाली स्थिर चित्त होऊन सर्व रूप ब्रह्मात प्रवेश करतात. आता या मंत्राबद्दल आपण पुढे चलूया. मंत्र क्रमांक 5 काय म्हणतोय मंत्र? संप्राप्ते नृमृषयो. ते कसे आहेत? यथार्थ आणि सम्यक ज्ञानाने प्राप्त झालेले आहेत. यापूर्वी पण यथार्थ ज्ञान आणि सम्यक ज्ञान समजावून सांगितलेलं आहे, म्हणून आता ते समजावायला घेत नाही. पण जर कोणी पुन्हा रिक्वेस्ट केली तर उद्या पुन्हा समजावून सांगेन, गरज असेल तर. गरज पडणार नाही असं गृहीत धरूया. संप्राप्ते न मृषयो ज्ञान तृप्ताः. ज्ञानाने जो तृप्त झाला. आता ज्ञानाने तृप्त माहिती का आम्हाला कशाला म्हणतात? ज्ञान तृप्ती कशाला म्हणतात? जो आत्मपदी पैसे तया सुख साधनी इच्छा नसे. सुख आणि साधन म्हणजे सुखाची साधन, याच्या मागे तो लालायित होत नाही, इच्छा धरत नाही. सुखाची साधनं अनेक आहेत. हो, घेतलेला सोफा सेट सुद्धा नाही यापेक्षा नरम असावा असं वाटतं. घेतलेली गाडी यापेक्षा लेटेस्ट असावी असं वाटतं. आणलेला मोबाईल हा आता नवीन टेक्निक सगळं घेत नाही म्हणून नवीन असावा असं वाटतं. सुखाची साधनं सतत सतत बदलती असतात, म्हणून सुखामध्ये काय आहे? कायम सुख देण्याची ताकद नाही आहे. त्याला तरतम भाव शब्द वापरलाय काही जण. ते अखंड
भिन्न भिन्न असतात. म्हणून सुखामध्ये सुद्धा तरतमत्व असतं, विषयामध्ये तरतमत्व असतं. तरतम म्हणजे कमी आणि अधिक, तरतम म्हणजे फरक, तरतम म्हणजे भेद, तरतम म्हणजे जास्त आणि कमी, तरतम म्हणजे वेगळेपणा. तुम्ही म्हणाल आता हे कसं म्हणता आहात तुम्ही, तर हे समजावून सांगायचं म्हणजे आजचं मंत्र नाही होणार पूर्ण, हरकत नाही. आपण तेवढ्यासाठीच आज गीतेच्या ऐवजी घेतलाय आणि पुढचा पण गुरुवारपर्यंत आपल्या हातात वेळ आहे शिवगडला जाण्यापूर्वी. त्यामुळे उपनिषद आपल्याला आटोपायचं नाहीये, उरकायचं नाही. आणि भगवद्गीता सुद्धा आपण अखंड आयुष्यभर करणार आहोत. आपल्याला संपवायची नाहीये. आपल्याला आत्मरूप होण्यासाठी भगवद्गीता आणि उपनिषद ह्या मातेची गरज आहे. तरतम भाव समजावून सांगत होतो. आपण एक मुद्दा घेऊया, आंबटपणा. आंबटपणात काय तरतम भाव असेल? आंबटपणा एकच ना? नाही. चिंचेचा आंबटपणा, लिंबाचा आंबटपणा, आमसुलाचा आंबटपणा, दह्याचा आंबटपणा, सगळे आंबटपणेच आहेत की नाही? सीझनल कैरीचा आंबटपणा, चिंच, कैरी, दही, आमसूल, लिंबू, पुष्कळ झाले 5. 5ही आंबटपणे भिन्न भिन्न आहेत. म्हणजे यांच्यात तर आणि तम भाव आहे. वेगवेगळा भाव आहे, वेगवेगळ्या छटा आहेत. आंबटपणातल्या सुद्धा छटा वेगवेगळ्या आहेत. स्वाद वेगवेगळा आहे. छटा म्हणजे स्वाद. आंबटपणातला स्वाद वेगळा आहे. आणि सुखामध्ये असे भिन्न भिन्न छटा असल्यामुळे सुख हे तरतम भावामध्ये मोडल्या जातं. अधिक आणि कमी, जास्त नरम सोफा सेट, कमी नरम सोफा सेट, बसायची खुर्ची, वेगळी टेकण्याची व्यवस्था, कमी टेकण्याची व्यवस्था. तरतम विषयामध्ये प्राप्त होणार सुख हे तरतम भावाने युक्त असतं. आणि जो ज्ञान तृप्त असतो तो विषयातल्या सुखाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे तो तरतम भावाने विचलित होत नाही. आमच्याकडे हीच गाडी आहे, आमच्याकडे तीच गाडी आहे, करतो का हो असं कधी? अज्ञानी करतो, ज्ञानी नाही करत. ज्ञानी कधीही करत नाही. जगन्नाथपुरीचे शंकराचार्य यांना गोहत्येच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे त्यावेळच्या सरकारने कैदेत टाकलं होतं. ते म्हणाले, मला आश्रम काय, महाल काय आणि कैद काय, माझ्यासाठी सगळं सारखं आहे. मी त्या कैदेतून मुक्त होण्याचाही प्रयत्न करणार नाही आणि जाण्याचाही प्रयत्न करणार नाही. तुम्हाला जिथे ठेवायचं तिथे ठेवा, माझा आनंद अबाधित राहणार आहे. त्यावेळेला खूप लहान होतो मी, खूप लहान होतो, शाळेमध्ये होतो. माझ्या वडिलांना शंकराचार्यांचं खूप आकर्षण. मला नेहमी आचार्यांच्या गोष्टी सांगत, आचार्यांचं श्रेष्ठत्व सांगत. माझ्या मनात सुद्धा त्यामुळेच आचार्यांबद्दल एक वेगळी प्रतिमा तयार झाली. आणि त्यांचा परकाया प्रवेश हा जगामध्ये दुसऱ्या कोणत्याही संतांना करता आलेला नाही. जगद्गुरु सर्वश्रेष्ठ आहेत.
अर्जुनासारखं विराट दर्शन दुसऱ्या भक्ताला नाही झालं. अर्जुनाचं ते वैशिष्ट्य आहे. तसं शंकराचार्यांचं परकाया प्रवेश हे वैशिष्ट्य आहे, असामान्य वैशिष्ट्य आहे. आपला विषय आहे, पुरीच्या शंकराचार्यांना कैदेमध्ये सुद्धा दुःख वाटलं नव्हतं. आणि म्हणून जे आत्मपदावर बसले असतात ना, ते सुख साधनांची इच्छाच करत नाही. संप्राप्ये न मृषयो ज्ञानतृप्ताः. पण अज्ञानी जो असतो त्याच्या मागे मात्र विषय आणि भोग आणि विषय भोगण्यासाठी विषयाची साधनं ही त्याला सतत 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 काय करत असतात, आकर्षित करत असतात. मन देहाची पोषणी कृतकृत्यानं काही करणी, नसे कोणती उभारणी विरक्त असे. त्यामुळे अज्ञानी माणूस घर बांध, एक घर झालं की दुसरं घर बांध, दुसरं घर बांधलं की त्या घरामध्ये सुखासीनतेच्या वस्तू पहिलेपेक्षा आणखी चांगल्या असू दे. झालं त्याचं आयुष्य. जन्म आला सुखासीनतेसाठी तरफडत जातो, मरेपर्यंत सुखासीनतेचाच विचार करत राहतो. आणि जेव्हा काही करता येत नाही तेव्हा माझे मुलं सुखासीन आहे का बा, याच गोष्टींनी सुखावतो. वास्तविक ज्या सुखाने तुला कायमचं सुखच दिलं नाही, ती सुखासीनता कशी असेल? मी अंगात शर्ट घातला आहे, या शर्टाने मला सुख झालं आहे, पण हा काही दिवसात विटून जाणार आहे किंवा याचा रंग बदलून जाणार आहे, फिक्का होणार आहे. त्या दिवशी तो मला नकोसा वाटणार आहे. म्हणजे ज्या शर्टने आज मला सुख दिलं ते मला उद्या सुख देणार नाही. ज्या देहाने आज मला सुख दिलं तो देह उद्या मला सुख देणार नाही. जे श्रीखंड चविष्ट लागतं तेच श्रीखंड ताप आल्यानंतर कडू लागतं. आता श्रीखंडातला चविष्टपणा ताप आलेल्या माणसाला नाही स्वाद घेता येत, चविष्टपणा नाही समजून घेता येत, त्याचा आनंद नाही घेता येत. म्हणून विषयात अखंड सुख नाही. आगमा पायनो नित्या. आणि म्हणून आमचे मनात विषय रागद्वेष निर्माण करतात. पण आत्मरूप व्यक्ती जो असतो त्याचं वर्णन आहे, ज्ञानतृप्ताः कृतात्मानो वीतरागः. त्याच्यासाठी काही करण्याचं शिल्लकच राहिलं नसतं. वीतरागः भगवद्गीतेतही मंत्र आहे, श्लोक आहे, वीतराग भय क्रोधः मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव भाग्यता. वीतराग, वीत म्हणजे गेलेला आणि राग म्हणजे आसक्ती. आता कामात क्रोधो विजायते, हे पलीकडचे जे सगळे आहे हे सगळे त्या आसक्तीमध्ये फसलेले आहेत. क्रोध, द्वेष, तिरस्कार, मत्सर. आता कामच राहिला नाही तर क्रोध कशा राहील? भगवद्गीता तर सांगते काम एषः आणि क्रोध एषः. काम वेगळा आणि क्रोध वेगळा असं म्हणत नाही. काम हाच क्रोध आहे. कामाचं पुढची क्रोध आहे. काम एषः क्रोध एषः. म्हणून महाशनो महापापमा म्हटलं. विद्येनं यांना जाणा, हे माझे कसे घात करतात हे जाणून घ्या आणि
क्रोध घालवण्याच्या ऐवजी कामच घालवा म्हणजे क्रोध जातो. कारण क्रोध हा कामाचा आविष्कार आहे, ही पुढची आवृत्ती आहे. मूळ प्रत संपवून टाका ना, म्हणजे मग ती पाहून पुन्हा प्रिंटिंग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मूळच लेखन संपवायचं, मूळच काम संपवायचं. वीतरागा हा आणि मग तो प्रशांत हा. एकदा वीतराग झालं की मग तो प्रशांत होतो. त्यासाठी कामनेचा नायनाट. प्रशांत मनसम येनम योगिनम सुखम उत्तम. पण त्यासाठी कामना घालवावी लागते. प्रज हाती यदा कामा. नुसतं सर्वान पार्थ मनोगत, सर्वान, हा सर्वान शब्द कामांशी जुळलेला आहे. हा सर्वान शब्द मनोगतांशी जुळलेला आहे. सर्वान कामान, सर्वान मनोगतान. आणि असं जर जमलं तर मग प्रशांत हा. हा सर्वान शब्द फार महत्वाचा आहे. आत्मस्वरूपाला सर्व बाजूनी जाणायचा. 40 झाले. सर्व बाजूनी आत्मस्वरूप जाणणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. एकांगाने कोणतीही गोष्ट जाणणं सोपं आहे. उदाहरण देतो. वेदांतातला दृष्टांत आहे, टीव्हीवर दाखवला, पूर्वी दाखवत होते. एक हत्ती आला आणि त्याला 4 आंधळ्यांनी स्पर्श केला. आंधळे म्हणजे अविद्याग्रस्त, अज्ञानग्रस्त. त्यांनी स्पर्श केला. कुणानी पायाला धरलं, कुणी शेपटीला धरलं, कुणी कानाला धरलं. मग तो म्हणतो की हे सूप आहे. दुसरा म्हणतो हा खांब आहे. तिसरा म्हणतो हा साप आहे. म्हणजे हत्ती असताना वर्णन कशाचं सुरू आहे? खांबाचं वर्णन सुरू आहे, सुपाचं वर्णन सुरू आहे, सापाचं वर्णन चालू आहे. एकत्र जर ते डोळस असते तर एकत्रपणे जेव्हा शेपूट, पाय आणि कान पाहिले असते, सोंड पाहिली असती, तर मग त्यांनी त्याला हत्ती म्हटला असता. सर्वान, काय शब्द चालू आहे? सर्व बाजूनी बघावं लागेल. सर्व बाजूनी बघण्यासाठी डोळसता लागते. म्हणून अविद्याग्रस्तता निघून गेली तरच ब्रह्मस्वरूप कळतं. एकांगाने ब्रह्मस्वरूप कळत नाही. विषयामध्ये तरतम भाव असतोच. विषय एकांगाने पाहिला तरी विषय कळतो. आणि मग दुसऱ्या अंगाने पुन्हा तो वेगळा भासतो. विषयामध्ये कायम भास आहेत, कारण त्यांच्यामध्ये बदलतं 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 असतं. म्हणून विषयातलं सुख हे तत्कालिक असतं, विषयातलं सुख हे भासमान असतं. विषयामध्ये 3 प्रकारचे आसक्ती असते. एकाला प्रिय म्हणतात, एकाला मोद म्हणतात, एकाला प्रमोद म्हणतात. वस्तू हवीशी वाटणे याला प्रियत्व असं म्हणतात. ती माझ्या मालकीची व्हावी असं वाटणं याला मोद असं म्हणतात. आणि त्या वस्तूला भोगावं असं वाटणं याला प्रमोद असं म्हणतात. आंबा छान आहे नाही, खावासा वाटतो, प्रिय झाला आंबा. हो हो, मला आवडतोच, बरोबर आहे, मग विकत घेऊया.
मोद झाला, आता तो माझ्या मालकीचा झाला आणि त्याला खाल्ल्याशिवाय मला चैन पडत नाही, प्रमोद झाला. म्हणून प्रिय, मोद आणि प्रमोद ह्या विषय वस्तू भोगण्यातले छटा आहेत. ह्या त्या छटांमुळे अनित्य नाशवान विषय आम्हाला सत्य वाटायला लागतो. अनित्य आणि नाशवान जो विषय आहे तो मला सत्य वाटायला लागतो. आणि सत्य वाटणाऱ्या विषयाच्या मागे ते सुख देतील म्हणून धावायची इच्छा होते. म्हणून श्रुती सांगते, वीतरागा हा. पुढचा मुद्दा काय मांडलाय? वीतरागा हा. इंद्रिय आणि विषय यांच्यावर संयमन करून भोगातून बाहेर निघा, आसक्तीतून बाहेर पडा, आसक्तीला सोडून द्या. वीतरागा, शांत आणि स्थिर व्हा. पुढे आहे प्रशांत हा. मला कोहोस्ट केलं ना तर मी थोडं पटकन काढू शकतो येणाऱ्या व्यत्ययांना. वीतरागा हा. आसक्ती सोडायला पाहिजे. मग अनेक ठिकाणी अनेक गोष्टी सांगितल्या. म्हणजे मग मी इथल्या इथे पटकन रिमूव्ह करतो. व्यत्यय देणारे समोरच असतात. द्वंद्वात इतो विमत्सरा हा सगळा वि उपसर्ग आहे ना, हा उपसर्ग लावून मत्सर रहित, राग रहित, द्वेष रहित या सगळ्या गोष्टी झाल्या की आपोआपच तो शांत व्हायला लागतो. म्हणून तितिक्षा हा शब्द आपल्याकडे सांगितलाय. सहनम सर्व दुःखाना. त्या दुःखांना स्वीकारा. सुंदर संस्कृत वचन आहे, आगते स्वागतम कुर्यात. जे जे येईल त्याचं आनंदाने स्वागत करा. करतो का हो आम्ही? आणि असं जर आम्हाला करता आलं तर मग विगत, मग तो गेलेला आहे, लक्षात घ्या. त्याशिवाय प्रशांतत्व येत नाही, लक्षात ठेवा. आपल्या महासागराला प्रशांत महासागर नाव दिलं आहे. आणि त्या महासागरामध्ये नियम असा आहे आंतरराष्ट्रीय की इतर जहाजांनी प्रवेश करू नये. भारताने तो हे टाकलेला आहे दंडक. म्हणून प्रशांत महासागरामध्ये त्याचं प्रशांत नाव तेवढ्यासाठी देण्यात आलंय. इतर राष्ट्रांची जहाज एवढ्या अंतराच्या आत येऊ नये याला प्रशांत महासागर असं नाव संबोधित करण्यात आलं. हा नियम लादल्या गेला. आगते स्वागतम कुर्यात, माझं अंतःकरण प्रशांत असावं. मी प्रशांत अंतःकरणाने जीवन जगता आलं पाहिजे, मला जमलं पाहिजे. वासना लोलुपता जर गेली तर प्रशांतत्व येतं. कामना राहित्य जर आलं तर प्रशांतत्व येतं. आपूर्यमाण मचल प्रतिष्ठम समुद्र मापा प्रविशंती.
दुथडी भरून महापुराने वाहत असलेल्या नद्या समुद्राला येऊन मिळाल्या तरी समुद्राची पातळी नाही वाढत. तो जसाच्या तसा स्थिर असतो. आणि ज्या वेळेला त्याला भरती येते तेव्हा नद्या येऊन मिळाल्या नाही तरी त्याची पातळी वाढते. ज्या वेळेला त्याला ओहोटी येते तेव्हा महापुराने भरून भरून आलेल्या नद्या असताना सुद्धा त्याची ओहोटी कायम राहते. तो नद्यांच्या भरून येण्यावर स्वतःच भरून येणं आणि कमी होणं ठरवत नाही. म्हणून जगाच्या उलाढालीवर प्रशांत मनसम येणं, त्याचं चित्त विचलित होत नाही, उचल खाचल होत नाही. म्हणून भगवंतांनी दृष्टांत दिला, यथादीप निवातस्त नेंगते सोपमाचिता. असं योग्याचं चित्त असतं. माझं झालं पाहिजे की नाही हो. पहिल्यांदा तितिक्षेचा प्रारंभ करावा लागेल. उपनिषदांचा अभ्यास हा साधन चतुष्टय संपन्न झाल्याशिवाय फलद्रूप नाही होत. देह या उपाधीविषयी ज्याला आसक्ती राहत नाही तो प्रशांत होऊ शकतो आणि त्यालाच शांती प्राप्त होते. दुसऱ्या कुणालाही शांती प्राप्त होत नाही. लक्षात घ्या, या मंत्रातल्या सगळ्या गोष्टी झाल्या असं वाटेल तुम्हाला. सर्व मेवा विशंती नाही झालं, हे उद्या सांगणार आहे. फार मोलाचं आहे ते. सर्वगम सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवा विशंती, हा जो दुसरा चरण आहे, हा दुसरा चरण उद्या घेणार आहोत. उद्या शब्दाचा अर्थ सोमवारी. उद्या शब्दाचा अर्थ सोमवारी. म्हणून आज गुरुवार दिवस एक अधिक घेऊन घेतला की आपल्याला पुन्हा पुढे 4 दिवस मिळतात आहे उपनिषद घ्यायला. गुरुपौर्णिमेच्या आधी शिवगडला जायचं आहे. त्यावेळेला सुट्टी देणं क्रमप्राप्त आहे. तत्पूर्वी मुंडक आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणून आजचा गुरुवार आपण हाताशी घेतला आहे. अजून एक गुरुवार आपल्या हाताशी आहे, बघूया. आणि या दृष्टीने जेव्हा मी अभ्यास करेन तेव्हा मी वीतराग होईल, तेव्हा मी प्रशांत होईल आणि तेव्हा मी कृतात्म होईल. लोक म्हणतात कृतकृत्य झालो. बस आता एवढं करायचं राहिलं तर कृतकृत्य कसा होईल. कृत म्हणजे केलेला आणि कृत्य म्हणजे काहीच करायचं शिल्लक नाही असा. करून झालाय, आता करायचं काही शिल्लक नाही, याला कृतकृत्य असं म्हणतात. मी कृतकृत्य झालो का हो. सरकार म्हणतं म्हणून मी रिटायर्ड झालो. पुढे जास्त फायदा मिळतो म्हणून मी व्हॉलेंटरी घेतली. पुढे जास्त फायदा मिळतो म्हणून मी व्हॉलेंटरी घेतली. सरकार म्हणतं म्हणून मी रिटायरमेंट घेतली. मी कृतकृत्य झालो का. स्वतःला सोडावंसं वाटलं का, किंवा ऑफिसच्या कामाने वैतागलो म्हणून मी सोडतो. कृतकृत्यता वैतागातून येत नाही. काही लोक वैतागातून घर सोडतात, काही लोक वैतागातून पदार्थ सोडतात, काही लोक वैतागातून जेवण पण सोडतात. मी असेही नातलग पाहिले आहेत की बस आता तुम्ही असं वागला ना, बस इथून मी 8 दिवस जेवणार नाही. 8 दिवस जेवत नाही. त्या वैतागवाडीतून जेवणच सोडतात 8 दिवसासाठी. हा कृतकृत्य नाही.
कृतकृत्य प्रशांत असतो, कृतकृत्य आनंदी असतो. कारण त्याची कृतकृत्यता ही ज्ञानातून, विवेकातून आलेली असते, म्हणून तो ज्ञानतृप्त असतो. असा आत्मदर्शी पुरुष स्वरूपाला यथार्थपणे जाणतो आणि ज्ञानाने, विवेकाने स्वरूप जाणल्यामुळे आता तो तृप्त झाला आहे, त्याची वखवख थांबलेली आहे. असं जीवन मला जगायला मिळालं पाहिजे. नाही वाटत का असं कधी? असं मी जगावं असं मनामध्ये तडफड निर्माण होत नाही का? असं झालं पाहिजे की मी शांत असलो पाहिजे, असं तृप्त असलो पाहिजे, असं झालं पाहिजे की मी प्रसन्न असलो पाहिजे, असं झालं पाहिजे की काही कारणाने माझा आनंद सांडता कामा नये. ज्या वेळेला मी असा वागेन, ज्या वेळेला मी असा राहीन, त्यावेळेला माझा कार्यभाग पूर्ण होणार आहे. अन्यथा तो होणार नाही आहे. तोपर्यंत मी मुक्त नाही होऊ शकत. लक्षात ठेवा. असं होण्यासाठी अविचल स्थिती असली पाहिजे. गुरु नापी विचारल्याते, माझी अविचल स्थिती असली पाहिजे. चित्त विचलित होता कामा नये, सुखाच्या आसक्तीमध्ये धावता कामा नये. आणि असं जर व्हायचं असेल तर ब्रह्मस्वरूपाचंच सुख म्हणजे सुखरूपता अनुभवावे लागते. अशी सुखरूपता आपल्या सगळ्यांच्या प्रती सद्गुरू कृपेने येऊ, अशी मी सद्गुरू डॉक्टर काकांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि 5व्या मंत्राचं दुसरं चरण, ते सर्वगम सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवा विशंती, हे आपण उद्या म्हणजे सोमवारी सकाळी बघूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. सुनीता रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. वासंताई रामकृष्ण हरी. वासंतीताई पाटील रामकृष्ण हरी. वासंतीताई बोपटकर रामकृष्ण हरी.